श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मी आज श्री स्वामी समर्थ महाराजांची सप्तशती याबद्दल माहिती सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सप्तशती हा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या लीलांचे आणि शिकवणींचे वर्णन करणारा एक पवित्र ग्रंथ आहे. याच्या पठणाने भक्तांना मार्गदर्शन मिळते, संकटे दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते. ज्या भक्तांना या सप्तशतीचे पारायण करायचे आहे त्यांनी या ग्रंथाची 7 आवर्तने करावीत. म्हणजे 7 वेळा ग्रंथ संपूर्ण वाचावा. सकाळी स्नान करून झाल्यावर किंवा संध्याकाळी हातपाय धुवून देवासमोर धूप दीप लावून रोज 1 वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा. असे 7 दिवसात 7 पारायणे होतील. 7व्या दिवशी उद्यापन करावे. नैवेद्य आरती करून सवाष्ण किंवा ब्राह्मण सांगून सांगता करावी. या ग्रंथाचे 7 किंवा 11 किंवा 21 किंवा 51 प्रती द्याव्यात. या ग्रंथामध्ये 10 अध्याय आहेत. तर आपण आज यातला पहिला अध्यायाचं वाचन करणार आहोत. पहिला अध्याय. श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नुसिया सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धाराकारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे त्याची स्वामी यतिवर्य. स्वामी समाधीस्थ झाले, मुंग्यानी भोवती वारुळ केले, स्वामी कर्दळीवनी राहिले 300 वर्ष तया स्थानी. वनातील भिल्ल एक वृक्ष होता तोडत, कुऱ्हाड हातातून सुटत पडली त्या वारुळावरी. वारुळात स्वामी समर्थ होते ते समाधीस्थ, कुऱ्हाड मांडीवरी पडत झाले स्वामी जागृत. भिल्लासी देऊनी वरदान तेथून प्रयाण करून हिमालयी जाऊन काही काळ केले वास्तव्य. हिमालया पर्वतावरी समर्थ वास्तव्य एका गुहेत, योगी ताते दर्शन देत अद्भुत एक वर्तले. तपस्वी आणि समर्थ संवाद चालला असता निर्विवाद, गुहेत येऊनी बैसले व्याघ्र तत्वबोध श्रवणार्थ. समर्थमुखे उपदेश ऐकुनी तटस्थ झाले व्याघ्र दोन्ही, हिंस्र पशु असूनी शांत बैसले स्वामी पुढे. म्हणते तयासी समर्थ आपण विद्वान महापंडित, अश्वारूढ होऊन फिरत घेती लिहुनी जयपत्र. मुलेंच्या पुढे वेद म्हणती, विप्रते त्रिविक्रमा छळती, गुरुचरित्राख्यान आठविती हेच ते व्याघ्र दोन. समर्था दर्शने हितकरी व्याघ्रसी उद्भवले वाग्वेश्वरी, येऊनी सद्गुरु समोरी चरणावरी लोळती. जय जय विधी हरिहरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, स्वामी समर्थ चराचरा व्यापक सारा भरलासी. त्यासी पूर्वजन्म स्मरत नृसिंह सरस्वती समर्थ, गर्व आमुचा हरती तो जन्म संपत. ब्रह्मसंबंध यातना भोगित अनेक दुःखे त्या योनीत, पुढे व्याघ्र जन्मात हिमालयी आले. म्हणती आजी पुरले मनोरथ गुरु दत्तात्रय स्वामी समर्थ, नेत्री अवलोकिले यथार्थ झाले सार्थक जन्माचे. व्याघ्रांसी वदती स्वामी पुण्यक्षेत्री जन्माल काशी ग्रामी, पुनर्दर्शन होईल अंतर्यामी ऐसे वर्तले तयाना. हिमालय पर्वतावरी एक भक्त तप करी, उग्र तपस्या करी दत्त दर्शना भावयासी.
दर्शन काही होईना, समाधान तया मिळेना, म्हणून करावया आत्मसमर्पण, सिद्ध जाहला गंगेकाठी. त्यावेळी झाली आकाशवाणी, श्री गुरु समीप आहे म्हणून, एका गुहेत वास्तव्य करुनी, तेथे भेटी येऊनी. आकाशवाणी ऐकुनी, भक्त तृप्त झाला मनी, वना माझी जाऊनी, श्री गुरुसी शोधतसे गुहे माझी. तव आम्रवृक्ष छायेत, दैदिप्यमान प्रकाश दिसत, त्या गुहे माझी प्रवेशत, दिसती स्वामी समर्थ तयासी. 3 शिरे 6 हात, गळा पुष्प माला शोभत, अद्भुत रूप दिसत, तृप्त झाला तो योगी. अनेकांचे उद्धारित, हिमालयी वास्तव्यात, कधी प्रकट कधी गुप्त, असती स्वामी समर्थ. 8 वर्षाच्या बालरूपात, छेला खेडा ग्रामात, अनेक लीला दावित, भक्त उद्धारा करणे. वास्तवे हिमालयी असता, स्वामी समर्थ संचार करीती, लोक स्वामींना म्हणती चंचल भारती नावाने. विप्रये हरिद्वारात, कोण म्हणून विचारित, गर्व करुणी अति, त्यावेळी स्वामीस. सांगती त्याच्या पूर्वायुष्यासी, तू व्याघ्र होतासी, मारिले अनेक जीवांसी, स्वामी म्हणती तयाला. अनेक पापे केली, दरोडे अनेक घातली, पापवृत्ती वाढली, काल रात्री गोवध केलासी. हे ऐकुने कुटील भ्याला, थराथरा कापू लागला, म्हणे सत्य वदला, प्रत्यक्ष ईश्वर आपण. पश्चाताप होता विप्रासी, स्वामी तीर्थ देती तयासी, जीवित करती धेनुसी, विप्रासन मार्गा लावती. भक्त एक स्वामीसी, नेती आपल्या गृहासी, सर्प एक दाखविसी, तया गृहा माझी. देखता तया सर्पासी, सर्व धाती मारावयासी, स्वामी म्हणती तयासी, नका मारू तया. त्या सर्पासी हातात घेत, भक्तात महाराज कथत, हे तुझे पिता असत, सर्प योनी जन्मले, करण्या तुझे रक्षण, आले आहे त्या कारण, ऐसा भक्ता सांगून, तै स्वामी जगद्गुरु. तो सर्प समर्था पायी, मुक्ती करिता प्रार्थी, समर्थ त्यासी मुक्त करीती, पहा थोर हे भाग्य. हिमालयी असता वास्तव्यात, एका आम्रवृक्षाच्या छायेत, 3-4 मृग बागडत, स्वामींच्या सभोवती. पारधी गोळ्या झाडत, परी गोळ्यानं लागत, सर्व हरणे बागडत, स्वामी जवळी सच्छंदे. किती झाडल्या बंदुका, परी तयाच्या एकाही नखा, अनुमात्र न लागला धक्का, श्री स्वामी समर्थ कृपे. समर्थ हास्य करीत, मृगही तेथे खेळत, गोळ्या सर्व व्यर्थ होऊन जाती तेथवरी. जया तारी समर्थ, तयाचा कोण करू शकेल घात, सदैव राहती सुखात, त्यास समर्थ कृपा प्राप्त. समर्थ सहज खडे घेत, पारध्यासी लक्षुनी फेकत, शिकारी स्तंभित होत, मूर्तिरूप झाले तै. मृगास्तव अपराध ते, मारिले उन्मत्तपणी निर्दयत्व, महापाप घडले आम्हा ते, ऐसी क्षमा याचना करीती. स्वामी म्हणती पारध्यासी, प्रेम भावे वागावे सर्वांसी, तेने सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चये. स्वामी मृगास्तव बोलले, उद्धार तुमचा होईल, मनुष्य जन्म पुढील, प्राप्त होईल तुम्हासी, माझे घेण्या दर्शना. तुम्ही याल निश्चित, ऐसे म्हणून समर्थ गुहेमध्ये परतले. हिमालयानंतर कलकत्ता शहर, अनेक नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, केले गोदावरीचे स्नान, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातले. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, ग्रामासमीप अरण्यासी वास्तव्य केले स्वामींनी. एक ऋग्वेदी सात्विक द्विजवर, यशवंतराव महादेव भोसेकर, अहमदनगरात होते नोकरदार, पारनेर ग्रामी ते. त्या यशवंतरावास एके दिवशी स्वप्नात येऊन एक महात संन्यासी, शालिग्रामशिला नित्यपूजनासी, देती प्रासादिक कृपेने. या योगे परमार्थ आणि प्रपंच घडेल तुम्हासी निश्चितच, कीर्ती गाजेल जगताच, साधू पुरुष म्हणून. देऊनी आशीर्वाद प्रसाद, अंतर्धान पावले सच्चिदानंद. हा स्वप्न भास की विनोद,
यतींद्र गोविंद भेटले ते. शयनस्थानी देखील अकस्मात शालिग्राम सुलक्षण मूर्तिमंत. अत्यानंदे यशवंतराव नाचत आलिंगित शालिग्राम शिलेसी. पुढे श्री स्वामी राज कृपे सत्वर दिवसेंदिवस वाढला अधिकार. मानसी चिंतिती भोसेकर ते दिगंबर यती भेटतील. श्री शालिग्रामाचे नित्य पूजन करीती यथासांग षोडशोपचारे करून. अतीत अभ्यांगतासी देती भोजन सत्कार करुनी यथाशक्ती. यशवंतरावासी स्वप्न झाले रात्री की सोलापुरासमीप अक्कलकोटपुरी तेथे वसत असे साक्षात्कारी यावेत वा यशवंता. जागृत होऊनी भोसेकर म्हणती घडला ईश्वरी चमत्कार. मग अक्कलकोटसी पातले शीघ्र पुसती यतीश्वर कोठे ते. ऐकोनी बुधवार पेठेत तेथे भोसेकर भक्त यशवंत. तेव्हा प्रियकर चोळापाचे गृहात होते स्थित योगीराज स्वामी. स्वप्नी देखिले त्याची प्रत्यक्ष समोर विराजती अंतरसाक्षी. घातला साष्टांग नमस्कार तो शिला कोठेरे पुसती. यशवंतरावाने दाविला शालिग्राम स्वप्नी लाभला प्रसाद. जो प्रथम वदे आपण प्रत्यक्ष पुरुषोत्तम आहे हे साक्षात्कारी. जनाबाई नामे विठ्ठल भक्त वास्तव्य असे मंगळवेड्यात. एकादशी सवारी करीत पंढरपुरा नित्य जात असे. एकदा आषाढीचे वारीस पडू लागला जोराने पाऊस. गाठोडे बांधून शिरसी कन्या समागमे निघाली. मार्गी एका वृक्षतळी कन्येसहित जनाबाई बैसली. ओली वस्त्र पिळू लागली भय पाहे चोहोकडे. तेथे वृक्षासमोर बैसले दैदिप्यमान यतीवर. शीते कापत असूनी थरथर हासती निर्भय आनंदे. मग कटेवरी ठेवणी कर उभे राहिले योगीश्वर. प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीवर जनीने सुंदर रूप देखिले. जय विठोबा रखुमाई माऊले तुझे प्रत्यक्ष दाविली पाऊले. खेळविशी जैसे बाहुले घडविशी मोडीशी क्षणार्धे. हा परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर. लोकोद्धारा कारणे श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ. समर्थांचे लीला पुष्प गुंफले तुम्हासाठी यथार्थ. रचिले श्री स्वामी कृपे. श्री स्वामी समर्थ सप्तशती प्रथम अध्याय. श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.